नाम घेता उठा उठी
नाम घेता
होय संसाराची तुटी ऐसाला भबांधा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू कैसी आणि काही हकारुनी सांगे तूक नाम घेता राहू नका विठ्ठला
लाईट जायत मग कधी आताच गेली काय प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पर्याय द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे हडलगा तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव येथे संत तुकाराम बीज सोहळा 2025 बघा. आणि आज तुकाराम बीजच्या निमित्ताने माझ्यासारख्या लेकीला ही कीर्तनरूपी सेवा ज्यांनी दिली ते आपले प्रशांत देसाई युवा नेते असतील व तसेच अशोक देसाई असतील, तसेच महेश पाटील व त्यांच्या सौभाग्यवती शिल्पाताई पाटील, हे सर्व जी मंडळी आहेत यांनी सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. खरं तर माईबाप मी भाग्यवान ठरले की तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठाला विठाला आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे. कुणासाठी आयोजन नियोजन? खाली बसलेली मंडळ झोपाता येत नाही ना, म्हणून म्हणलं होतं महिला मंडळाला पुढे, पण काय ऐकत नाही. बरं जाऊ दे, झोपता येत नाही ना. आयोजन नियोजन कोणासाठी आहे? तुमच्या आपल्यासाठी आयोजन नियोजन आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. काय गरज? अहो मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत. मी म्हणते का? मी मुळीच म्हणत नाही. ज्याच्या नावावरती आज लाखोन रुपयाची उलाढाल आहे अशी जगाची माऊली 9व्या अध्यायामध्ये पहिल्या क्रमांकाच्या ओवीत सांगून गेली. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. काय ऐका मग? आता काय करायचे? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. माईबाप आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. गायनाचार्य आपले हरिभक्त पारायण अभिजित महाराज लोहार असतील व तसेच आपले मृदुंगमणी हरिभक्त पारायण सुनील महाराज पाटील असतील व तसेच कीर्तनसार श्री संत कृपा भजनी मंडळ असेल, सर्व आहेत माईबाप. फक्त आपल्याला काय करायचं? आता लक्ष द्यायचंय. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. बीज कोणाची होती? तुकाराम महाराजांची होती. त्या निमित्ताने आपलं काय केलंय? कीर्तन ठेवलंय. बघा, या जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. किती जगद्गुरु होऊन गेले? 3 जगद्गुरु होऊन गेले. पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु, दुसरे म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु. आपण म्हणतो काय म्हणतो? वसुदेव सुतं देवं कंसाचानूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु. ते म्हणजे दुसरे जगद्गुरु आणि त्यांच्याच पावला माग पाऊल ठेवला म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल
हरीचे नाम, सर्व पातका करी भस्म त्याला म्हणतात नाम। राम राम तो सब कोई कहे, राम राम तो सगळेच म्हणतात आज, पण उद्धार कुठे आहे? राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर पर जीस नाम से द्रुह प्रहलाद करे। वे नाम ही कुछ और पढ़ पढ़ के पत्थर बहे, बहुत ऐसे चोर पर जीस विद्या से भगवान मिले। वे विद्या ही कुछ और आणि त्याला म्हणतात नाम विठ्ठल। संसाराची तुटी होते असं महाराज सांगते, मी सांगते का? मी मुळीच सांगत नाही। मी माझ्या जर का गबळातलं जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ऐकून घ्याल का? या चौकात मला जाणार बरोबर नाही, इथं उभा राहू देणार आहेत का? मुळीच नाही। संतांचे शब्द खोटे करायला कुणी जन्माला आलं नाही, कुणी येणार पण नाही, त्यांचा हा अनुभव आहे। नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी। कधी देवाची भेट झाली का? कुणी देवाला पाहिलं का? देवाने कुणाला हाक मारली का? देव म्हणला का कधी जेवलास म्हणून? कधी आलास म्हणून म्हणाला का कधी कुणाला देव? ज्याला म्हणला त्याने हात वरती करायचा, ज्याला दिसला त्याने हात वरती करायचा। कुणाला दिसला देव? दिसला का कोणाला? बोलत का नाही तुमचं मंडळ? होय बाबा, काय असं शांत गावासारखं? वारा दिसतो का? खाली बसलेली मंडळी बोला, कीर्तन करतोय ना, आता तर सुरू झालंय, अजून तर संपायचंय। चला बोला, वारा दिसतो का? वारा या गावामध्ये वारा दिसतोय का? पण वारा आहे म्हणून तर जिवंत आहे ना, बरोबर आहे का नाही? वारा दिसत नाही पण तो जसा आहे, शब्द दिसत नाही पण तो जसा अनुभवता शब्द येतात। एखादी जर का मी इथून शिवी दिली तर ती कशी लागते? बरोबर ना? चार माणसात गेला तर बोलत नाही माणूस, कारण का त्याच्या समोरच मला शिवी दिली। एक
कळतं ती कसं आहे आपलं. हा? अहो सगळ्या गोष्टीची माणसाला चिंता आहे. माझं लग्न कसं होईल, मला पोरगा कसा भेटेल, बरोबर का नाही, माझं ऑपरेशन कसं होईल, मला डॉक्टर पण चांगला भेटतंय का नाही. माई बाबी एक उदाहरण द्यायचं ठरलं ते असं की एक डॉक्टर पेशंटला ऑपरेशन करण्याकरिता निघाला होता. एक डॉक्टर, आणि त्याचं होतं पहिलंच ऑपरेशन. कसं होतं, त्याचा पहिलेच ऑपरेशन होतं. आणि तिने काय केलं, हातात हार घेतला, एक ताट घेतलं आणि त्याच्यात घेतला दिवा घेतलं आणि तो गेला पेशंट कडे. तो पेशंट म्हणाला की बाबा तुम्ही करताय नेमकं काय, ऑपरेशन करताय का काय करताय तुम्ही. तेव्हा तो डॉक्टर काय म्हणाला असेल, पास झालं तर ठीक आहे, नापास झालं तर हार. आणि म्हणजे काय, मला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तर सगळ्याच गोष्टीची माणसाला चिंता आहे. डॉक्टर चांगला भेटेल का नाही याची देखील चिंता आहे. अजून दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात. एक पोट कमी करण्यासाठी पळतंय आणि एक पोट कसा भरेल याच्यासाठी पळतंय ना. अहो सगळेच पळताय तिथं, कुणी असं नाही की पळत नाही, सगळेच पळताय. सगळ्याला संसार करायचा आहे, सगळ्यांना संसार करायचा आहे. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती विना देव मुळीच भेटत नाही, भेटत नाही पैशा विना संसार चालत नाही. मी हे करू का ते करू, सांगा मी काय करू. तेव्हा भगवंतांनी माझे एकच प्रमाण द्यावं, ते म्हणजे काय, संसारी असावे असुनी कधीच नाही. कैसी नशाय हरि नाम की, कैसी नशाय हरि नाम की, जरा भी करके देखो. कैसी नशाय हरि नाम की, जरा भी करके देखो. हरि नाम के
बापई असे ते कीर अनाम अजाती बरी विद्या वर्गाची राती माझी वळखावया श्रुती खून केली त्याला म्हणतात ना जो सर्व मंत्रांचा राजा जो प्रणवा आदी बर्णू बुजा तत्करू जो दिजा तिजा तो सत्करू तो जो सर्व मंत्रांचा राजा आहे त्याला म्हणतात नाम जे भोले बाबांनी जपला माता पार्वतीला दिलं माझ्या माता पार्वतीने भगवान भोले बाबांना प्रश्न केला की काय भोले बाबा तुम्ही जप कशाचा करता एवढे देवाचे देव महादेव असून मग जपता कुणाला विष्णूचं ध्यान करत होते का ते काय माहिती हो तुम्हाला कशाचं काय माहिती आहे तुम्हाला नाम जपत होते ते कादा उकारलेला टिना मोडतात त्यांच्या जवळ जे आलं ते तेच नाम माझ्या माता पार्वतीला दिलं कुठं दिलं क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैते श्री त्रिपुरारी सांगितले जे शक्तीच्या कर्णकुहरात त्यांना नाम दिलं रे दिलं कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे
वस्तू. असा कुठला दुकान आहे जिथे पैशाविना सर्व वस्तू देतात? आहे कुठलंच नाही. एखाद्या दुकानावरती गेला, पैसे नसेल तर देईल कोण उधारी? 1-2 दिवस देईल, नंतर देईल का? देऊच शकत नाही. पण परमात्मा तसा नाही. आता सुद्धा आहे, पुढे पण आहे आणि राहणार आहे. पण त्याच्यासाठी जन्मजन्मीची पुण्याई असावी लागते. जन्मजन्मीची पुण्याई असावी लागते. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तो या विठ्ठले कृपा केली, तो या श्रीपादे कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य केलं तेव्हा असा सर्कल प्राप्त झाला. सद्गुरु संत श्रीपाद बाबा रामदास बाबा अमृतदादा जीवनामध्ये आले म्हणून आज इथं उभं आहे. माहिती, सगळ्यांच्या जीवनात कष्ट असतात, प्रत्येकाच्या जीवनात कष्ट आहे. इतर सगळे माणसं येडे नाहीत उभा राहिला. सगळ्यांचं काही ना काहीतरी असतं. तुम्ही पण इथं बसायला येडे, भाग्याचा तो पावे येते, अभाग्याची कैसे कळी ही मात. भाग्याचा इथं येतो. आज किती लोक या गावामध्ये झोपले असते, दूध पिऊन झोपले, भाकऱ्या करून झोपून काय करता? उठा जागेवर रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवी माता, सुखवी व्यथा जन्माच्या. सगळ्यांना जायचंय, कुणी उरलेलं नाही. राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, कुणी उरलं नाही. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली तो बसला. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली बसला. उन्हातानाची वेळ आहे, एका झाडाखाली बसला. दिवस मावळलाय, त्याला उठावंच लागल, तेव्हा त्याचा प्रवास संपेल. अथवा संपल का? तो जर तिथे बसला तर प्रवास काय होईल? थांबल. त्याला जर पूर्ण करायचं असेल तर त्याला तिथून उठावंच लागतं. मग तसं आपण फक्त निमित्त मात्र इथे आलो. पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतोनी हा राहती, तैसे असावे संसारी. जववरी प्राचीनाची दोरी, वस्ती करा वस्ती आला. प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. जववरी प्राचीनाची दोरी. पक्षी येतात, दाना खातात आणि उडून जातात. त्याच प्रकारे आपलं जीवन आहे. संसार म्हणजे निमित्त मात्र आहे, पण आपण त्याच्यात गुंतून राहिलो. परंतु माझे तुकाराम महाराज सांगतात, नाम जर का एकदा मुखामध्ये घेतलं तर संसाराची तुटी होते. अभंगाचं प्रथम नाम घेता उठा उठी,
संसाराची काय होते तुटी होते. संसार हा कसा आहे दुःखामुळे. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ. विश्रांती नाही पोटे. आहे का विश्रांती? रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षुनी पाठी लागले वढाळ. कोणा मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. संसार हा दुःखामुळे. संसार म्हणजे काय? जन्माला येणं व मरणं याला म्हणतात संसार. आणि त्यातलं सुख म्हणजे काय तर व्याख्या सांगतात माऊली माऊश्य बरोबर आहे. किंबहुना सोय जीवात्मयाची लाय ते जे होय तया नाम सुख. तरी सुख दिगा किरटी दावी जेल तुझ दिठी. आत्मयाची भीती जीवाची होय त्याला म्हणतात सुख. जीवाचं लगीन शिवासी लविल. अहो माझ्या श्रीपाद बाबानं प्रियर्थ रूप झाला शरीराचा भाव लक्षीयला ठेवा स्मशानीचा, याला म्हणतात दुसरा मृत्यू. पहिलं तर सगळ्यांनाच प्राप्त आहे. दुसरं झालं ज्यांना दुसरं प्राप्त झालं आज त्याचं कल्याण आहे. मी म्हणत नाही माझे मूलच नाही येते, ज्याच्या नावावरती आज लाखो रुपयाची उलट आली अशी जगाची माऊली तुका बाबा सांगून गेले की बाबा नाम घेतल्याशिवाय तुमचं पत्ता सुद्धा आणू शकत नाही. तुम्ही या जीवनामध्ये तरुण जाऊ शकत नाही. तुम्हाला
नाही. देव जर का प्राप्त करायचा असेल तर गुरु तुम्हाला करावाच लागेल. मी म्हणत नाही. जे शांत आहेत, संत आहेत, श्रीमंत आहेत असे एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत की बाबा रे काय सांगतात, देवाविना प्राप्ती नाही, बिलकुल नाही. देवाशिवाय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देतील ग्वाही. एका जनार्दनी संताने पूर्ण करीती मनोरथ. माईबाप जर का आपल्याला परमार्थामध्ये उंच शिखरावर जर का जायचं असेल, परमार्थाचा पाऊल जर का चढायचा असेल तर पहिला पाऊल म्हणजे आहे गुरु. गुरु शब्दाचा अर्थ काय? गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. साधकाला आत्माचे गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु. विठ्ठल विठ्ठल. माईबापाच बाजारामध्ये लय गुरु झाले. किती ढिगाणं गुरु आहेत, टोपली भर बुवा आहे बुवा. जे म्हणेन त्याला बाबा व्हायचे हवे, गुरु व्हायचे हवे. अहो काय करतं हेच बरं आहे ना परमार्थ. जे कळलंय ते सांगा, तेवढं ते सांगा गुरुच व्हायचंय. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन त्यालाच म्हणतात गुरु. जो तुम्हाला सांगतोय की बाबा रे देव आणि तू आहे अशा गुरूंना शरण जा. म्हणून जाणते गुरु बजीजे तेने कृत्यकारी होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. आता हे झाड एवढं वाढलंय कारण त्याला मुळाला पाणी घातलंय, फांद्यांना पाणी घातलेलं नाही. तसा देव जर का भेटायचा असेल तर फांद्यांना पाणी घालावं लागल, मुळाला पाणी घालावं लागल. फांद्यांना घालून जमल का? मुळीच जमणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागल? गुरु तो ही चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. गुरु तो ही चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. पर शिष्य भी तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. त्याला म्हणतात गुरु आणि शिष्य. गुरु आणि शिष्याची व्याख्या काय? गुरु आणि शिष्य वेगळे आहे का? त्यालाच म्हणतात गुरु आणि शिष्य. विठ्ठला विठ्ठला. कसा आहे? एक आहे. पण आपण वेगळा केला. आपण वेगळे केलं. माईबाप सगळं उपस्थित आहे, सगळं अवेलेबल आहे, पण आपल्याला घेता आलं पाहिजे. आपलं कसं झालंय? चिंतामणी आहे, चिंतामणी आंधळ्यासारखं काम झालंय आपलं. चिंतामणी आहे, दगड आहे म्हणून त्याला ढकलून देत आहे. कशात? तो विहिरीत ढकलून देत आहे. का चिंतामणी आल्या हाती सदा विजय वृत्ती मनोरीती तैसा पूर्ण कामष्ठी निवृत्ती ज्ञान देव म्हणे. आणि चिंतामणी म्हणजे नाम आहे ना. तुम्ही जे मागाल ते पूर्ण होते त्याला म्हणतात नाम. तुम्ही जे करू म्हणाल ते अपेक्षे सिद्ध जाईल. वाचतही पुरेल मानसीचा वाचा सिद्धी पावाल. अज्ञापक होवाल म्हणे तुमती मागतील महारीती. पण हे कधी होईल? याच्यासाठी नाम घ्यायचं का? मग याच्यासाठी चिंतामणी बघायचं का? कधी होईल? तुम्ही देव ते भजाल देव तुम्हा भजील. ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथे जोपर्यंत देव तुम्हाला भजत नाही, तुम्ही देवाला भजत नाही, तोपर्यंत वरच्या गोष्टी शक्य मुळीच नाही. सगळ्या संतांनी गुरु केले, सगळ्या संतांनी गुरु केले. निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. चैतन्य महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. केदार स्वामींचा हात मस्तकी लागल्यावर माझ्या नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर माझ्या मुक्ताबाईला देवाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईचा हात मस्तकी लागल्यावर माझ्या 1400 वर्षाच्या जगणाऱ्या चांगदेवाची मुक्ती
स्वधर्म जो भापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता ते तपापा संचारू नाही हानी जधर्म जे सांडे कुकर्मी रती गडे म्हणून बंधू पडे संसारी म्हणून काय करायचं हा स्वधर्म कधी सोडायचा म्हणून माझे श्रीपाद बाबा बोलून गेले की बाबा मला विसरलं तरी चालेल पण त्यांना आम्हाला विसरू नका विसरू नको रे साधक माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको रे साधक अनुभवता मात्र येत. जसं माझ्या कुणी चोरला विठ्ठल, माझ्या जनाबाईने चोरला. माझा विठ्ठल माझ्या जनाबाईने चोरला. मग तुम्हाला आम्हाला चोरता येणार नाही का? तुम्हाला आम्हाला चोरता येणार नाही? त्यांच्यात आणि आपल्यात काय बदलले हो? फक्त त्यांची दृष्टी तशी होती, आपली दृष्टी तशी नाही. होऊच शकत नाही. आपल्याला आज कोणतरी सांगतंय की बाबा
करता जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाग्री येई श्रीरामाचे. तेव्हाच नाम मुखामध्ये येतं आठवा येत पुण्याहीच असावी लागते. विठ्ठल विठ्ठल देव हा खूप सोपा आहे, पण आपण म्हणजेच आम्ही जे कीर्तनगार आहेत ना त्यांनी अवघड केला. समाज सोन्याहून पिवळाय सांगणारा बावळट आहे. समाज सोन्याहून पिवळाय पण सांगणारा बावळट आहे. मी म्हणले त्याला भजा, त्या दगडाला भजा, तिथं आहे ते तुम्ही त्यालाच भजणार, तुम्ही त्यालाच भजणार. कारण तुमचं काम आहे ऐकून आणि आमचं काम काय खोटं बोलणं. बरोबर ना? जे आपल्याला समजलं आपण ते कधीच दुसऱ्याला सांगू शकत नाही. कारण का आपल्यापेक्षा मोठा झाला तर मग काय करायचं? आपलं जे कमवले ते जाईल एका क्षणात. माहिबा सगळ्यांना परमार्थ करायचा आहे. सगळ्यांसाठी हा परमार्थ आहे. सकळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगा माझी एक हरिनाम साचे. मुखी उच्चारिता पर्वत छिडी पापाची. म्हणून सर्व भावे भजा एक हरीचे नाम. मंगला मंगल करीती निर्गुण निष्पाप. हरी हा भावच आहे, पण आपण त्याला भाव देत नाही. भाव का भूका हुमे बस. भाव ही एक सार है. भाव से मुझे भजे जो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी दे दो वे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे दो वह मुझे स्वीकार है. पण तसं शरण यावं लागतं. सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जैसे पानिया. तैसा मज धनंजया शरण येतो. गटाचे विनाशी गगनी गगन प्रवेशे माग शरण येणे तैसे ऐक्य करी. हा ओगीचा अर्थ काय? गट आहे. बघितलाय ना गट का झोपले पाठीमागचे? झोपा, आम्हाला काय घेणे, आमचे असले बाद झाले. गट हा कुठे तरी कुठला, त्याच्यामधली जी पोकळी आहे त्याच्यामधला जो वायू आहे तो आकाशाला जाऊन लावावा लागतो का? नाही. तो आपोआप जसा विराजमान होऊन जातो तसाच धनंजया त्या ऐक्य भावाने तू मला शरण या. मी दिसल्याशिवाय राहणार नाही अर्जुना. अरे मी नसे ऐसा कौन उठावसे. परिप्राण्याची दैव कैसे जे न देखती माते. तरंग पाण्याविन सुकती रश्मी वातेविन न देखती. तैसे मीच ते मी न होती विसव देके. अर्जुना नवल्याची गोष्ट मी असून मी होत नाही. अरे तुम्ही देव स्वरूपात. भिकारी म्हणलं तर मान्य करतात, पण देव आहे म्हणल्यावर बघतात. भगवान म्हणाले अर्जुना काय म्हणाले? लाव तंबाखूला चुना म्हणाले का नुसता? काय म्हणाले मग? अरे नाम घ्या. सगळ्यांना जायचंय, कल्याण करून घ्या. कशासाठी आलात? 3 टाइम खायला का गिळायला नुसतं? सूर भाकरी के हात दाबून कशासाठी दिला देह? देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा. कुठून आले तुम्ही? जायचंय कुठं? पाण्याला. अक्कल आहे मंडळी पाण्याला. तुम्हा लोकांना अक्कल नाही. मी पण आलेच बरं त्यात. पाण्याला अक्कल आहे कुठं जायचंय. पाण्यामध्ये दगड गोटे सगळं येतं, पण पाणी जसं वाहत जातंय तसं तुम्हाला व्हायचंय. अरे आला ती कोठवणी या जशी कोणार ठाया. गरदार तुझा नो हे अवघी लटकीच माया. सगळं लटकच आहे. जसं स्वप्नातल्या गोष्टी फक्त स्वप्नेपुरत्याच जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या जशा सत्य नाही, तसं हे संसार हा
शब्द? अहो थकले ना ते सांगून सांगून, वाजत असे बोम कोणी नाही कधी कानी म्हणून म्हणावं लागलं दगडा. का रे न उमज असते दगडा, कैचा हाती गोडे वाडा. कोणता वाडा घेऊन बसला तू राजा, हा का हा वाडा? अरे या वाड्यामधून भले भले निघून गेले, आजा गेला पंजा गेला, बाप्पा मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, पुढं काय भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोटे राजा. अरे आता तरी जागे व्हा, झोपीतून नाही म्हणत. आता जागा रे भाई नो जागा. आता जागला तर उठा. उठू शकत 12वीचा पेपरचा निकाल येईल आता. ज्यांना निकाल येईल ना त्यांनाच कळलं पश्चाताप होईल बाबा मी आधीचा अभ्यास केला असता तर. तो पश्चाताप होऊ नये म्हणून हे कीर्तन, तो पश्चाताप होऊ नये म्हणून हे कीर्तन आहे. हातामध्ये टायमिंग आहे विचार करण्याचा. हातामधला एकदा जर का वेळ निघून गेला राजा, तर परत वेळ भेटणार नाही तुला विचार करण्याचा. झाला असा हा लाभ आहे. हा काय? हा आपल्यासाठी देवाने दिलेला हा लाभ आहे. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. एकदा जर का नाम मुखामध्ये आलं तर मुखी नाम, हती मोक्ष ऐसी साक्ष. हे गीता नाम वख्यात सर्व वाड्मयांचे मतीत आत्मा जने हस्तगत रत्न होय. त्याला म्हणतात ज्ञान, त्याला म्हणतात भक्ती. आणि भक्तीनेच वैराग्य वाढताना सुख घडोघडी वाढू लागे. मग वाढलं, वैराग्य प्राप्त झालं, कधी व्हायचं? लय लांब राहिलं. आपलं कसं आहे, असा घास खायचा तर इकडून खातात म्हणून अवघड आहे. अहो पोटात जिरायचं पण अवघड आहे, पण परमार्थ सोपं आहे. करून पा तेव्हा कळतो. उगाच येड नाही इकडं मुंबई टू कोल्हापूर यायला. कुठे आहे तुमचं गाव? कोल्हापूरहून 70 किलोमीटर लांब आहे. येड नाही माणूस यायला, परमार्थासाठी आहे फक्त. जे मला कळलं धर्माचा निरोप तो तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून हे कार्य आहे. त्यांच्यासाठी हे कार्य आहे, तुमच्यासाठी आहे. मला कळलेलं आहे, मला कळलेलं आहे. मला काहीच नको याच्यातलं, मला कळलेलं आहे. जे संत सांगून गेले त्या सुद्धा संत सांगतायत बाबा देव घ्या तुमच्या जवळ आहे. देव तुमच्या जवळ नवे नवे तर तुम्ही देव स्वरूप आहात. वस्तूशी जाणू जाता, जाणणीची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता पैसा उरे. याचा अर्थ काय? साक्षी नावाची मुलगी बाजारामध्ये साक्षीला जर का पाहायला गेली तर किती दिवसात सापडेल दादा? सापडू शकत. तसं तुम्ही देव आहात. कोण आहात? देव आहात. देवच जर देवाला बाजारामध्ये बघायला गेला तर सापडेल का? तुका बाबा म्हणून गेले देव पहा वया गेलो. पुढं काय मंडळी? ते देवाची होऊनी. देव नाही दिसला बाबा मला. दिसला देव? मुळीच दिसला नाही. पण मी देव झालो. मी देव झालो याचं कारण काय? तर गुरु परंपरेचा पहिलाच अभंग काय म्हणतो? सत्य गुरु राय
पैसे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे 15व्या अध्यायामध्ये सांगावं एरवी सर्वांच्या हृदयात देसी मी अमुक आहे आईशी ही बुद्धीस पुरे आहार निश्चिती वस्तू तुम्ही तुका मने हा तो स्वयं परब्रह्म मने हा तो स्वयं माईबाप तुम्ही देव आहात एवढंच बोलते. आता हात वरती करा. ज्याला ज्याला हात येते मी वरती करा. पकवास दादाचे सोड. चला करावर हात वरती करा. हात येतोय का आवाज ऐकायला? हात वरती करायचा. तिकडं पुरुष मंडळ करा हात वर. का झोपले बाबा? नाही ना? हा जागेत जागेत. नाही आपला आवाज जोरात चालू आहे ना. कशी झोपते? चला केला वर. महिला मंडळ केलावर. लय वेळ झालं खाली होते. आता करावर देवासाठी 5 मिनिटं फक्त. आता काय करायचं? हाताने भजन करायचं. हाताने टाळी वाजवायची. मुखाने भजन करायचं. विडोबार खूप
जीवाला ज्ञान आहे? सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही? सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. व्यापारामध्ये प्रॉफिट कुठे आहे, लॉस कुठे आहे, सगळं माहिती आहे. ते व्याकरणी चुकडा तरकी अतिगाडा तरी एक अध्यात्म ज्ञान बुडा जात्यांदू जो मोरांगी अशेशे पिसे असती डोळसे परी एकलही दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावरती पिसे असतात, बघितले? कुणी कुणी बघितले? पटपट बोलायचं. कुणी बघितले? मीच नाही बघितले का? बर. मोराच्या अंगावरती प्रत्येकाला माहिती आहे पिसे असतात. काय असतात? हा, पिसे असतात. प्रत्येक पिसावरती काय असतो? डोळा असतो. तो डोळा कसा असतो? दृष्टीहीन असतो. कसा असतो? दृष्टीहीन असतो. तसंच मनुष्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु जर का आत्माचं ज्ञान नसल, म्हणजेच नामाचं ज्ञान नसल, देवाचं ज्ञान नसल तर व्यर्थ आहे. किती बी पाठ असू द्या, किती बी ज्ञानेश्वर उलट्या सुलट्या मधून पाठ करा, उपयोग नाही. नाम नाही तेने वाया गेला, नाम नाही तेने वाया. म्हणजेच काय? नाक नाही तेने वाया. काय करावी बत्तीस लक्षणे, नाक नाही तेने वाया गे. देवासाठी कुठं जावं लागत नाही. मी म्हणत नाही, मुळीच म्हणत नाही. न लगती साया